किंवा शून्य सावली दिवस आपण सगळ्यांनीच अनुभवलं असेल। जेव्हा सूर्य बरोबर आपल्या डोक्यावरती येतो, म्हणजे आपण बोलीभाषेत म्हणतो की 12 वाजता सूर्य डोक्यावरती येतो, पण त्याचा अर्थ तसा नाही। प्रत्येक दिवशी सूर्य डोक्यावरती येत नाही, हे सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन ह्याच्यावर आधारित आहे। सूर्य जेव्हा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा म्हणजे आपल्याला आयनिक वृत्तावर आपण त्याच्या भासमान मार्गावर जेव्हा तो प्रदक्षिणा करत असतो, तेव्हा तो कधीतरी आपल्या पृथ्वीच्या वैश्विक वृत्ताला, ज्याला आपण इक्वेटर असं म्हणतो, त्याला तो दोनदा छेदतो आणि ते छेदन बिंदू म्हणजे संपात बिंदू। तेव्हा दिवस आणि रात्र यांचा कालावधी समसमान असतो। म्हणजे 23 मार्च आणि 23 सप्टेंबर साधारण ग्रेगोरियन कॅलेंडरचा विचार केला तर 21 मार्च आणि 23 सप्टेंबर असे त्या तारखा येतात। तेव्हा आपण कॅलेंडरमध्ये बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की साधारण 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते। वर्षातनं आपल्याला दोनदा हा दिवस अनुभवता येतो। एक म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर साधारण मेमध्ये एकदा हा दिवस येतो आणि साधारण जुलैमध्ये एकदा हा दिवस येतो। पण अर्थातच जुलैमध्ये पावसाळा असल्यामुळे तेव्हा सावली दिसण्याचा फार संबंध येत नाही, कारण ढगच असतात। पण मेमध्ये आपल्याला छान प्रकारे हा क्षण अनुभवता येतो।